कॉलेजवरती आपल्याबरोबर असलं काहीतरी होईल असं आपल्याला वाटलं नव्हतं. तर आपल्यावर काय घडलंय नक्की आपल्याला त्यासाठी ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. मागच्या पार्टमध्ये बघितलं की तुम्ही आपण फलटणच्या आपल्या व्ही स्टोअरचं शूट केलं तर बरं का. आता हे जर तुम्हाला शूट बघायचं असेल तर आपल्या पेजवर अपलोड झालेलं आहे. हिथनं आपण दुसऱ्या शूटवर जाणार होतो. तर हे तुम्हाला 2 मिनिटं सांगतो ही गोष्ट. राजबाई यांचं तोंड मात्र जरा गाडीनं पडून फुटलेलं बरं का. त्यामुळे गाडी का चालवून जरा दमन चालवा पब्लिक. कसं आहे अजिबात रिस्क घ्यायचीच नाही आपल्याला. बिलकुल रिक्स नाही लेने काय. व्ही स्टोअर मधनं आपण चालवला तर आपल्या फलटणमधील सर्वात क्वालिटी बेळ खायला ती म्हणजे आपली श्रीदत्त बेळ. आता श्रीदत्त बेळमध्ये आल्यानंतर काय विषय शेवट झालता. इथं आपण आज घेतलेलं मस्तपैकी दहीपुरी बरं का. आता ही काय पोरं सोडत नसतात, सगळा बुकना पाडून टाकतात बरं का. यश भाई मात्र आपल्या हातातून प्लेट घेऊन तिकडे एकटंच खायला गेलं बरं का. आता काय सांगतं तुम्हाला यश भाई आपलं काय करतात कसं करतात. काय फलटणवरनं घरी येताना असला खतरनाक सनसेट दिसत होता ना की असलं बघायला माणसं कुठे कुठे जातात आणि आम्हाला हे रोज दिसते. कॉलेजवरती काय नक्की आपलं सर आज तापलेलं कारण काय आपण बिनाचं मिशन करतात ही सगळी जण बाहेर आणली जाऊन दे म्हणजे. आता इथपर्यंत ब्लॉग बघितलाय म्हणजे तर आपल्या भावाला फॉलो करून जावं.